व्यायामपटूंना उत्तेजक देऊन त्यांना त्याची सवय लावण्याचे प्रकार सर्रास घडतायत। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रजपूतवाडी इथं मेफेनटेरमाइन सल्फेट या घातक औषधाची विक्री करण्यासाठी आलेल्या अमोल पाटील याला अटक केली। त्याच्याकडून 63,000 रुपये किमतीची इंजेक्शन आणि मोबाईल असं 73,000चं साहित्य जप्त केलं। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरात गेल्या काही महिन्यांपासून व्यायामपटूंना मेफेनटेरमाइन सल्फेट या शरीराला घातक असणाऱ्या औषधाची विक्री सुरू आहे। शरीराला लवकरात लवकर आकार यावा आणि समाजात आपण उठून दिसावं तसंच स्पर्धेत यशस्वी व्हावं या उद्देशानं या इंजेक्शनचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे। 6 महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं लाखो रुपये किमतीची इंजेक्शन जप्त केली होती। त्या अनुषंगानं आज अंमलदार सत्यजित तानुगडे यांनी माहिती घेऊन हे इंजेक्शन विक्री करणाऱ्या व्यक्तीचा पाठपुरावा केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी चिखली रजपूतवाडी इथं सापळा रचून इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या अमोल पाटील याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 63,000 रुपये किमतीची मेफेनटेरमाइन सल्फेटची 63 बॉटल आणि मोबाईल असं 73,000चं साहित्य जप्त केलं। त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। आज त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।